सोबत आहेत सदाभाऊ खोजी. त्यांच्याशी शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळालं, काय त्यांच्यासाठी यातनं मिळणार आहे वगैरे ते जाणून घेऊयात. सर, काय या अर्थसंकल्पातून एकंदरीत शेतकऱ्यांना फायदा होईल? महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या सरकारनं अनेक चांगल्या योजना घोषणा या सभागृहामध्ये या अधिवेशनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्यासाठी केल्या. नदी जोड प्रकल्प असेल, काय टेक्नॉलॉजीचा शेतीमध्ये उपयोग करण्याचा निर्णय असेल आणि शेतकऱ्याला दिलेली कर्जमाफी, जवळजवळ कोरडभाऊ शेतकरी हा आपल्या राज्यामध्ये 80% आसपास आहे. 2.5 एकराच्या आतला शेतकरी हाही 80% आसपास आहे. त्यामुळे ही कर्जमाफी अल्पभूत शेतकऱ्याला निश्चितपणानं कर्जमुक्त करणारी ठरणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा 50,000 रुपयेपर्यंतची मदत या कर्जमाफीच्या माध्यमातून देण्यात आली आणि म्हणून निश्चितच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक समाधान आणि दुसऱ्या बाजूला आत्महत्या रोखण्याचं काम या कर्जमाफीच्या माध्यमातून कर्जमाफी झाली हा निर्णय खरंच खूप चांगला आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी वारंवार म्हणत असतात, जसं तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे आत्महत्येचं प्रमाणही जास्त आहे. पण शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आमच्या मालाला योग्य दर मिळत नाही. आणि जसं की आपण बघतो कांदा उत्पादक शेतकरी किंवा कापूस उत्पादक शेतकरी त्यांची मध्यंतरी आंदोलनही झाली, तर वारंवार त्यांनाच का या समस्या फेस करावा? एक आहे की शेतीवर संकट फार आहे. कधी सुपा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी आसमानी संकट, कधी सुलतानी संकट आणि यातून शेतकरी खऱ्या अर्थानं मार्गक्रमण करतो. परंतु राज्य सरकारनं 2014-15 जर महाराष्ट्राचा सगळा शेतीचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की कानाकोपऱ्यामध्ये शेती हिरवीगार करण्याचं स्वप्न ते देवाभाऊ या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं मनामध्ये बाळगलं आणि म्हणून जलयुक्त शिवार योजनेतून पाणी साठवण्याची भांडी हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवरती निर्माण केली. ज्यावेळी शेतकऱ्यांच्यावरती संकट आहे, दुष्काळ असेल, पुराची आपत्ती असेल, गारपीट असेल, निसर्गाचा ज्यावेळी कोप झाला त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी देवाभाऊ देवासारखे उभा राहिले. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. कांदा उत्पादकाच्या साठी सुद्धा अनेक योजना एका बाजूला राबवत असताना कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून खरेदी केला गेला. कांद्याला निर्यातवरचं शुल्क हटवलं गेलं. कांदा उत्पादकाला प्रति किलो 2 रुपये देण्याचा अनेक वेळा निर्णय घेतला. आणि म्हणून मला वाटतं की ते सगळे घटक, ऊस उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक असेल किंवा इतर सगळे घटक यांना निश्चितपणानं सावरण्याचं काम हे देवाभाऊच्या सरकारनं केलं. मी असं म्हणणार नाही की 100% नुकसान भरपाई, पण गावगाड्यामध्ये एक म्हण आहे की पुढच्याला काडीचा आधार, किमान आधार देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून. आणि जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत कोकणातल्या शेतकऱ्यांच्या समस्या तर मोठ्या आहेत. कारण त्याला बदलत्या वातावरणाचा फटका कोकणातल्या फळ पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये बसत असतो. यावर्षी तर हापूस आंबा हा रुचला का काही अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं आज निर्माण झाली. मोहर आलेला गळून गेला, त्याच्यावरती अनेक नैसर्गिक संकट आली आणि म्हणून कोकणातल्या आंबा उत्पादक पहिल्यांदा म्हणत आहे की आमची कर्जमाफी करा आणि आम्हाला नुकसान. निश्चितपणानं सरकार आंबा उत्पादकाच्या बाजूने, काजू उत्पादकाची परिस्थिती, प्रक्रिया करणारे उद्योग ज्या ताकदीनं उभा राहिले पाहिजे तेवढे
त्या ताकदीनं उभा राहिले त्याला कारण अनेक आहेत. परंतु कोकणामध्ये कृषीवर आधारित पर्यटन याला चालना द्यावी लागेल. त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल. जे शेतकरी कृषीवर आधारित कृषी पर्यटन उभा करत असतील त्याला भागभांडवल वीज भांडवल द्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून सरकारनं विचार करणं खरंच गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट किरण कुर्बेसह मी आरती धबाले, आवाज इंडिया मराठी, शेवटी सत्याचा.